श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय आणि पाप कधी लागतं पुण्य कधी लागतं हे बघणार आहोत। तर विषय अतिशय महत्त्वाचा आणि किचकट विषय आहे खरा आणि आपल्याला सर्वांना न पटणार आहे। आता तुम्ही म्हणाल का? कारण की आपला स्वभाव इथं नडतो म्हणून आपल्याला न पटणारा विषय आहे। परंतु आपल्याला जर वाटत असेल की आपण काय करतोय का, आपण खरंच बरोबर वागतोय का, किंवा आपलं खरंच इथं पाप लागतंय का, आपल्याला हे पुण्य घडतंय का, ह्या गोष्टी आपल्याला जर माहिती करून घ्यायच्या असेल तर आपण नक्की व्हिडिओ बघा। कारण की ही व्हिडिओतून तुम्हाला खूप म्हणजे माहिती आणि खूप तुम्हाला मदत होणार आहे की तुम्ही व्हिडिओ बघून जर थोडे जरी तुम्ही एखादं काम जरी करण्याचं वाचवलं किंवा समजा एखादं काम करणं तरी बंद केलं, हे व्हिडिओ बघून तुम्ही एखादं जरी काम करणं बंद केलं तर तुमचं खूप मोठा त्याच्यातून फायदा होणार आहे। पण तुम्ही जर ह्या व्हिडिओतून बघून आणि एखादं काम सुरू जरी केलं तरी तुम्हाला त्याच्यात पण खूप मोठा फायदा होणार आहे आणि एखादं काम करणं बंद केलं तर त्याच्यातून सुद्धा फायदा होणार आहे। पण व्हिडिओ बघून तुम्ही एक तरी काहीतरी सुधारणा तुमच्यामध्ये करा, जे तुम्हाला त्याचा खूप 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 मोठा फायदा होईल, तुमच्या जीवनाचा खूप मोठा सार्थक होईल। तर चला आता आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, आपण व्हिडिओला पहिले सुरुवातीला काय सांगितलं की पाप आणि पुण्य। आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, ते कधी मिळतं, कसं होतं ते आता बघणार आहे। तर बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपण जे काही कृती करतो आपल्याला वाटतं की मी खूप चांगले आहे, मी खूप चांगले, मी सर्वांना सगळ्यांशी चांगलं वागते, सगळ्यांशी चांगलं बोलते, सगळ्यांचं करते, पण मला म्हणजे माझं वाटेल आहे ना असं हेच होतं, चुकीचंच होतं। तर असं पण असतं। आता ते का आणि पुण्य म्हणजे काय, मी खूप सेवा करते तरी माझं काम होत नाही, किंवा मी पुण्य कसं कमवू, मी काय केल्याने मला पुण्य मिळेल, मग मी काय चुकते म्हणजे मला पाप होते। आता मला बरेच जण फोन करतात, ताई मी अशी सेवा केली तरी माझं असंच झालं तसंच झालं, मग माझ्याकडनं काय चुकते का, स्वामीची सेवा माझ्याकडनं चुकते का? तर स्वामींची सेवा चुकली तरी स्वामी कधीही शिक्षा देत नाही। ही आपली चांगली आपण गाठ बांधून ठेवा, ही आपली गाठ बांधून ठेवा की स्वामींची सेवा चुकली तरी स्वामी शिक्षा कधीही करत नाही। आपलं अंतःकरण काय आहे स्वामींना कळतं, तुम्ही सेवा कशी करता ते स्वामींना कळतं, तुमचे मनातले विचार काय आहे, तुमची नियती कशी आहे हे स्वामींना कळतं। जेव्हा तुमची नियती चांगली असेल आणि तुमची सेवा जरी चुकली तरी स्वामी कधीही त्याला शिक्षा करत नाही। भले तुम्ही सेवा खूप करताय, अगदी काटेकोर करताय, व्यवस्थित करताय, परंतु तुमची नियती जर खराब आहे, ती तुम्ही सेवा दुसऱ्याच्या वाईटसाठी करताय, तर स्वामी मात्र नक्की त्याला शिक्षा करतात। कारण की स्वामी पहिले नेहमी सांगतात की तुम्ही पहिले दुसऱ्याचा चांगला विचार करा, तेव्हा तुम्हाला तुमचं चांगलं होईल। परंतु जेव्हा आपण दुसऱ्याचा वाईट विचार करतो ना, तर पहिले आपलं वाईट होतं। म्हणजे स्वामी असो की कुठले देव असो, की पहिले आपल्याच त्यात करत असतात। म्हणून आपल्याला माहिती आहे, एक म्हण आहे, दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपणच त्यात पडतो, ही म्हण आहे। तर हे असं कारण आहे, कारण की ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघायचं आहे। तर चला आता आपण सुरुवातीला बघू काय पाप म्हणजे काय। सुरुवातीला आपण पाप म्हणजे काय आणि आपण ते काय करतो, कधी करतो, कुठे करतो, कसं करतो हे बघू। तर बघा, पाप म्हणजे आता तुम्हाला असं वाटलं असेल पाप म्हणजे काय, आता आपण हेच पण हे पण मी हे नाही केलं तरी मला पाप लागलं का, असं तसं ताई म्हणतात। तर नाही, तसं नाही। पाप आता कुठे कुठे लागतं हे बघणार आहे। सर्वप्रथम आपण खोटं बोललं की आपल्याला पाप लागत असतं। खोटं बोलणं सुद्धा हे खूप मोठं पाप आहे, कारण की कधी कधी खोटं बोलण्यातून एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो आणि दुसऱ्यांचं मोठं नुकसान होतं। बरेच आता खोटं कशासाठी बोलतात, आपल्या फायद्यासाठी सगळेजण खोटं बोलतात ना, आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतात, पण ते दुसऱ्याचं नुकसान होतं ना त्याच्यामध्ये। तर मग हे सुद्धा मग खूप मोठं, म्हणून याच्यासाठी खूप मोठं पाप असतं हे पाप। त्यानंतर कोणाचा तळतळाट, कोणाला आता खोटं बोलणं म्हणजे आपण जर दुसऱ्यावर काय आरोप घेतला, खोटं बोललं, त्याच्यावर आरोप घेतला, तर त्याचा तळतळाट होतो, त्याचा आत्मा तळतळतो की मी हे केलं नाही तरी माझ्यावर याने आरोप केला, मी हे काम केलं नाही तरी मला हा खोटं बोलला, तर त्याचा जास्त तळतळाट होतो। मग त्याचं पण आपल्याला पाप लागतं।
ते पण. त्याने एखादी चोरी केली. आता चोरी केल्यावर काय पाप लागायला पाहिजे, बरोबर आहे ना? एक चोरी केली, त्याचं नुकसान झालं, त्याची जी गरजेची वस्तू होती, त्यावेळेला त्याला ती गरजेला मिळाली नाही. त्याने काही ते पैसे म्हणजे त्याने अक्षरशः कष्ट करून एक-एक रुपया जमवून ती वस्तू घेतली असेल. त्याला किती त्या वस्तू घेण्यासाठी त्रास झाला असेल आणि ती वस्तू आपण त्याची चोरली, तर त्याचा तो आत्मा तळतळतो. कारण की त्याने तेवढी त्याच्यावर मेहनत घेतलेली असते आणि त्याची तेवढी गरजेची वस्तू असते. ते हे मग त्याचं पण आपल्याला तळतळाट लागतो, त्याचं पण आपल्याला पाप लागतं. त्यानंतर आपल्याला कोणाचं नुकसान करणं, त्यानंतर आपल्याला कोणाची निंदा करणं हे सुद्धा खूप मोठं पाप आहे. आणि निंदा करायची तर आपल्याला बघा ना तुम्ही खूप जणांना सवय असते. आपल्याला नसते, पण खूप जणांना सवय असते निंदा करायची, की काही-काही जणांना तर त्यात इतका इंटरेस्ट असतो, की बास, "बाई हिने काय केलं, तिने काय केलं, हिचं असं, तिचं तसं." एकमेकाचं जाऊन सांगतात, "हिने असं केलं, तिने तसं केलं." आणि काय होतं, तर आपल्याला ज्याची निंदा करतं त्याच्यासाठी चांगलं आहे. कारण की समजा उदाहरणार्थ उदाहरण घेतलं, माझी निंदा कोणी करतंय, माझ्यासाठी चांगलं आहे ते. कारण की माझं पाप धुतलं जातंय आणि त्यांना लागतंय. माझं पाप धुतलं जातंय, त्यांना लागतं आहे. म्हणून निंदा करणं माझ्यासाठी चांगलं आहे. पण जो निंदा करतोय त्याच्यासाठी वाईट आहे ना ते. त्याला ते पाप लागतंय म्हणजेच आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि त्याला लागते आहे. पाप म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा. तो आपली निंदा करतोय, आपलं नाव घेऊन ह्याने असं केलं, याने असं केलं, याने असं केलं, असं करतोय, तर ह्याने असं केलं, केलं, ते आपल्याला तेवढं कमी होत जाते आणि त्याला ते लागत जाते. म्हणून आपण निंदा ही कधीही कोणाची करायची नाही. ज्याची निंदा करतो त्याचं पाप धुतलं जातं आणि आपल्याला लागतं. असं एक आता ती गोष्ट आहे, ती पण सांगेल मी एखाद्या वेळेस. तर त्यानंतर बघा, आता ही निंदा सुद्धा याचा सुद्धा खूप प्रकार आहे. कधी आणि कोणाचं वाईट चिंतन, निंदा. आपल्या घरामध्ये कधी कोणाचं वाईट चिंतन बोलायचं सुद्धा नाही. वाईट बोलणं कोणाचं वाईट बोलणं हे सुद्धा मोठं पाप आहे. ते वाईट बोलणं म्हणजे त्याच्यासाठी आपण वाईट बोलणं म्हणजे काय, याचं असं हो, त्याचं तसं हो, हेच आपण वाईट बोलतो ना. तर हे वाईट चिंतन हे सुद्धा खूप मोठं पाप आहे. जेव्हा आपण दुसऱ्याविषयी वाईट चिंततो ना, तर पहिले आपलं वाईट होत असतं. आता तुम्ही म्हणाल आणि त्यात पण काही प्रकार आहे. सर्वात महत्त्वाचं, आपल्या घरामध्ये जर आपण कोणाचा वाईट विषय घेतला, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, तिने असं केलं, तिने तसं केलं, तिचं असं हो, तिचं तसं. आता बऱ्याच महिलांना सवय असते, की याचं त्याचं बोलायचं आणि त्या काय करतात, घरी 2-4 महिला एकत्र आल्या, की बस त्याची निंदा सुरू होते आणि ते बाहेर बसेल, घरात बसेल, बाहेर नाही जमलं म्हणजे बाहेर बसतील, नाही जमलं बाहेर तर घरात येऊन बसतील, घरात गप्पा मारतील. तिने असं केलं, तिने तसं केलं. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, की आपल्या घरामध्ये कधीही कोणाला असा विषय करू देऊ नका. कारण की त्याची निगेटिव्ह ऊर्जा निघून आपल्या घराला लागते आणि जेव्हा घरामध्ये एखादी व्यक्ती ह्या विषयावर कोणी बाहेरचा असेल, कुठला आपल्या घरातला जरी असेल, बाहेरचा जरी असेल, ह्या विषयावर जर आपल्या घरामध्ये कोणी बोलत असेल, तर तुम्ही लगेच तिथं थांबवा. जर काही अशी गोष्ट आपल्याकडे बोलली गेली, तर आपल्या घरामध्ये सगळ्या परिवाराला त्याचा त्रास होत असतो. कारण की ती जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, ते जे काही आहे ते हे जे काही गोष्टीची निगेटिव्ह ऊर्जा असते, ती आपल्या पूर्ण घरामध्ये पसरते आणि हे आपल्या घरामध्ये आपण जितके जण राहतो, तितक्यांना त्याचा सगळ्यांना असर होतो, त्यांच्यावर असर होतो आणि मग काय होतं, त्याचं ऐकून आहे ना, तसं आपल्या घरात प्र प्रकार सुरू व्हायला लागतो. म्हणून आम्ही नाही का प्रत्येक वेळा सांगत असतो, की काही प्रश्न विचारायचा असेल आपल्याला तर फोनवर विचारू नका. जेव्हा माझे लाईव्ह प्रश्न उत्तर असतात तेव्हा विचारा. याच्यासाठी सांगते कारण की आपल्या घरामध्ये आता फोनवर जरी म्हटलं ना, तर आता फोन आपला स्पीकरवर असतो किंवा कानाला जरी लावला तरी आपल्याला आवाज येतो किंवा घरात आवाज येतोच त्याचा. तर याच्यामुळे काय होतं तशा प्रकारे ना आपल्या घरात घडायला लागतात. जे काही आपण सांगितलं, तिच्या घरी असं झालं, तिच्या घरी तसं झालं, तिच्या घरी तसं झालं. हे आपल्या घरात जर कोणी बोललं ना, तर आपल्या घरात ते प्रकार व्हायला लागतात. कारण की आपली वास्तू त्याला तथास्तु म्हणत असते ना. तथास्तु म्हणजे काय? तेच आहे तिथं. मग आपलं पण सुरू होऊन जातं तसं. तथास्तु, बरं तुझंही तसं हो, असं. असं असतं. मग हे आपल्या घरात पण तसे प्रकार व्हायला लागतात. म्हणून म्हणजे मी इतकी सगळ्यांना हात जोडून सांगते, की मला कोणी फोनवर प्रश्न विचारू नका. जी काही सेवा असेल ते तुम्ही लाईव्हला विचारा. ते पण मी लाईव्ह केंद्रात त्याच्यासाठीच करते, की घरामध्ये प्रश्न उत्तर करत नाही. कारण की बऱ्याच जणांचे खूप काही वेगळे-वेगळे प्रश्न असतात आणि ते मला घरामध्ये
माझ्या घरामध्ये ते काही निगेटिव्ह ऊर्जा किंवा तो प्रकार माझ्या घरात मला होऊ द्यायचा नसतो. आणि केंद्रामध्ये स्वामी साक्षीला असतात. स्वामींची ऊर्जा तेवढी असते, केंद्रात ऊर्जा तेवढी असते, स्वामी साक्षीला असतो, म्हणून तिथे काय हा प्रकार म्हणजे ती काय ऊर्जा तुम्ही जे हे का आपण प्रश्न उत्तर करतो त्यातून जी काय तुमचे प्रश्न असतात त्यातून जी काही निगेटिव्ह ऊर्जा येणार असते तर ती स्वामींची ऊर्जा त्याच्यापेक्षा जास्त असते, त्याच्यामुळे तिथे ऊर्जा तिथं काही होत नाही त्याचं. पण घरामध्ये आपली तेवढी ऊर्जा नसते, आपल्या घरामध्ये तेवढी सेवा नसते आणि ह्या गोष्टी खूप असतात. आता मी बघितलेले खूप काही प्रश्न असतात, खूप काही वेगळे असे इतके म्हणजे अक्षरशः मन स्तब्ध करणारे प्रश्न असतात कोणाकोणाचे. म्हणजे कोणाकोणाचे इतके समस्या मन स्तब्ध करणार असतात की काय बोलावं ह्या प्रश्नावर, काय म्हणजे सेवा असते पण काय बोलावं याच्यावर, असं सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो. तर मग ह्या गोष्टी असतात, तर म्हणून ह्या गोष्टी आपण सांगतो की मला फोनवर तुम्ही सेवाच विचारू नका, फोनवर तुम्ही मला सांगूच नका. पण काही काही जणांचा इतका हट्ट असतो, नाही तर तुम्ही ऐकूनच घ्या, ऐकूनच घ्या. खूप काय हट्ट करता, आणि माझा महत्वाचा प्रश्न ऐकून घ्या. हो, तुमचा जरी महत्वाचा प्रश्न आहे पण माझ्या घरात तर तसं होईल ना, तर कशाला मी त्याच्यासाठी तुमचं ऐकू. पण आता काय ते माणुसकी म्हणून मला ऐकून घ्यावं लागतं. परंतु सगळ्यांना अगदी माझी विनंती आहे की मला फोनवर कुठलाही प्रश्न तुम्ही विचारू नका, कुठलीही समस्या तुमची सांगू नका. हा, भले तुम्ही काय सेवा करायची, कशी करायची हे विचारा, तर तो तुम्ही त्याच्यासाठी मेसेज करा, मला फोन करून विचारू नका. तुम्ही मला मेसेज करा, मला वेळ मिळाला का मी मेसेज बघून त्याचा नक्की रिप्लाय देते. पण जे काही विचारायचं असेल तुम्हाला, तुम्ही मला मेसेजच करा व्हॉट्सअपला, फोन करू नका. आणि असे प्रश्न मला फोनवर पण विचारू नका, अशा समस्या पण मला फोनवर सांगू नका. जे काही आपण लाईव्हला घेतो प्रश्न उत्तर तेव्हा तुम्ही सांगा. तर हे याचं कारण असं असतं की आपल्या घरात तो प्रकार घडत असतो, म्हणून आपल्याला घरात कुठल्याची निंदा करायची नाही, कोणाचं वाईट चिंतायचं नाही, कोणाचे वाईट ऐकून घ्यायचं नाही. कोणाचे भांडणं झालेले असेल, कोणाचं काही आजारपण असेल, काही असेल, ह्या गोष्टी आपल्या घरात कोणाच्या ऐकून घ्यायच्या नसतात. त्यानंतर अंगणात म्हणायचं आपल्या अंगणाच्या बाहेर काय सांगायचं तुम्ही अंगणाच्या बाहेर सांगा. त्यानंतर मंदिरात, केंद्रात तिथं पण निंदा कोणाची करू नये. तर सर्वात म्हणजे जास्त म्हणजे जी काय असतं ना, मंदिरात, केंद्रात जर तुम्ही कुठल्याही मंदिरात असेल, तुम्ही जर कोणाची निंदा करत असेल तर तुम्हाला त्याचं खूप आणि खूप 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 मोठं पाप लागतं. कारण की तिथे ना ऊर्जा ही सात्विक असते, आणि ही आपण तिथे जाऊन आपण ह्या निंदा करणं किंवा चुकीचं बोलणं, कोणाशी वाईट बोलणं, ही आपण तिथे निगेटिव्ह ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतो. आणि हे कुठल्याही देवांना ते आवडत नाही, कुठल्याही सात्विक ऊर्जेला आवडत नाही. तर ती काय होतं, आपण जेव्हा त्याची हे करायला जातो ना, ते 10 पटीने आपल्याला रिटर्न होत असते. म्हणून आपण म्हणतो की मंदिरात, केंद्रात किंवा देवाच्या धार्मिक परिसरात कुठेही आपण निंदा करू नये, कोणाची निंदा करू नये. तर काय असतं बघा, कसं असतं, आता हे सासवा असतात, सासवांना एक मंदिर हे स्थान असतं बसायला. सुना घरी असतात पण सासवा असतात, तर त्यांना मंदिर कसं, त्यांच्या वयाच्या महिला सगळ्या मंदिरात दर्शनाला म्हणून येतात, एखाद्या मंदिरात दर्शनाला म्हणून येतात, जमल्या 4-5 जणी की बस सुरू होतं मंदिरात दर्शन करता देवांचं, की बस माझी सून अशी, तुझी सून कशी, तिची सून अशी, तिची सून तशी, याची सून अशी, माझ्या सुनेने असं बोललं, माझी सून इतके बोलले, माझा मुलगा असा. हे असंच असतं त्यांचं, फक्त ह्याच गप्पा असतात म्हातारवयात. हां, मला माहिती आहे की त्यांना त्यांचं व्यक्त करायचं असतं, पण त्यांनी ठिकाण पण त्यांना मंदिरात करतात. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं, तुम्हाला जास्त पाप लागतं आणि त्या सुनेचं तर धुतलं जातं पाप, पण तुम्हाला जास्त लागतं. म्हणून ह्या गोष्टी आपण करायच्या, की आपलं पाप जिथे जास्त लागतं तिथं आपण तर करायचंच नाही त्या गोष्टी. ते हे असतं. आता आपल्याला समजलं की पाप आपल्याला कुठे लागतं, कसं लागतं, का लागतं. आता आपल्याला पुण्याकडे वळू आपण. आता पुण्य. तर पुण्य बघा, पुण्य तुम्हाला माहिती आहे, स्वामी सेवा करा, कुठल्याही देवाची सेवा करा, तुम्हाला पुण्य लागेल. पुण्य लागेल म्हणजे तुम्हाला सात्विक ऊर्जा मिळेल, आणि जेव्हा आपल्याला पुण्य लागतं, सात्विक ऊर्जा निर्माण होते, त्यावेळेला आपले कामं पण लवकर होतात. एक विषय राहिला आपला, की पापामुळे काय होतं. आपले जे पाप जास्त झाल्यावर किंवा पापामुळे काय होतं, तर आपली जेव्हा पाप जास्त होतं, तेव्हा बघा आपलं काय होतं, कुठेही गेलं तर आपलं कुठलंही काम होत नाही. तुम्ही म्हणता ताई, माझं असं होतं ना, मी कुठेही गेलं का माझं कामच होत नाही. बरेच जण मला असे प्रश्न पण करतात, आम्ही कुठे गेलो का कामच होत नाही. आमचं सगळं असंच होतं, की म्हणजे होणारं असतं होत नाही. कुठलंही काम होत नाही, कुठल्या कामाला अडचणी येतात, असं होतं, तसं होतं, आम्हाला कोणी पण काय बोलतं वगैरे, हे सगळं आपलं असतं. आपलेच कर्माचे भोग असतात हे आपले.
त्यामुळे होत असतं. तर आपण जे काही असतं ना, ह्या ह्या गोष्टी करत असाल तुम्ही, आता ह्या व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये आपल्यापैकी बघा, आपल्याला जर हे लक्षात आलं असेल, की आपलं काम होत नाही कुठे, आपलं काही सगळं चांगलं, आपली कुठली चांगली गोष्ट घडत नाही, कुठलंही काम होत नाही, जॉबचं होत नाही, लग्नाचं होत नाही, संतान होत नाही किंवा आपलं काही कुठल्या गोष्टीचं असेल, की आपण त्या गोष्टीसाठी खूप परेशान आहे, ते गोष्ट व्हावी वाटते, आपल्याला खूप वाटतं व्हावी आणि ती होत नाही. तर का होत नाही? आपण ह्या गोष्टीपैकी कधी काही करतो का? ह्या गोष्टी आपण केलेल्या आहे का? ह्या ज्या निगेटिव्ह ऊर्जा निर्माण करणाऱ्या, की ह्याच्यामुळे होत असतं ते. ह्या गोष्टी मात्र आपण ह्या गोष्टीचा विचार करा, की आपण कधी केलंय का? कुठे जाऊन बोललोय का? कुठे काय केलंय का? आपल्या घरात कोणी येऊन काही गोष्टी बोललेल्या आहे का? असं तसं ह्या सगळ्या आता आपण बोललोय, की हे सगळं पाप आहे. यापैकी आपल्या घरात काय घडतं? आपण काय करतो? ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या. त्यानुसार आपल्याला लगेच समजेल. आता याच्यावर आपल्याला एक समजलं असेल, की ह्या गोष्टी केल्यामुळे आपले बरेचसे कामं अडतात. बरेचसे कामं अडतात. तुम्ही म्हणाल कसं? की तेच, की ही जी निगेटिव्ह ऊर्जा आहे जी की निगेटिव्ह ऊर्जा आहे तुमची चांगले कामं होण्यासाठी तुम्हाला अडचण आणते. तुम्हाला ती आडवी येते. निगेटिव्ह ऊर्जाच आडवी येते. सगळीकडे तुम्हाला निगेटिव्ह ऊर्जा आडवी येते. का तुम्ही ती तुमच्यामध्ये साठवली. तुम्ही ती केली. तुम्ही ती तुम्ही हे करून म्हणजे तुम्ही चुकीचे कामं करून ती तुमच्यामध्ये जास्त निर्माण केली आणि असं असतं बघा, आपल्यामुळे आपल्या मुलांना पण त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता तुम्ही म्हणाल का? कारण की आपण आपल्या मुलांना अन्न खाऊ घालतो. आपल्या हातचं अन्न खाऊ घालतो आपल्या मुलांना. त्यामुळे आई-वडिलांनी केलेल्या पापाचं म्हणतोच ना, आई-वडिलांनी केलेल्या पापाचे भोग मुलांना पण भोगावे लागतात, की आपण आपल्या हाताने त्यांना खाऊ घालतो. आपण आपल्या हाताने स्वयंपाक करतो. मग आपली जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते ती त्या अन्नामध्ये येते. तीच आपल्या मुलं खातात म्हणून मुलांना पण त्याचे भोग भोगावे लागत असतात. म्हणजे ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या, की आपल्यामुळे खूप पूर्ण परिवाराला त्याचा त्रास होत असतो. पूर्ण परिवाराला भोगावं लागत असतं. म्हणून आपल्याला पाप हे कधीही करायचं नाही. जेवढं टाळता येईल तेवढं टाळा तुम्ही. तर जिथे बसाल तुम्ही तिथे तुम्ही समजा 4 महिला जर बसल्या तर तुम्ही देवाचेच नामस्मरण देवाचंच नाव घ्या. देवाची तुम्ही गोष्टी करा. चांगल्या गोष्टी तुम्ही हे करा. माझी सून हां, तुमची सून खराब असेल. मी काही म्हणत नाही, की सुना खूप चांगल्या असतात, सगळ्यात चांगलं असतं असं काही नाही. पण टाळी एका हाताने वाजत नाही. तर जरी सून तुमच्याशी चांगलं वागत नसेल, तर तुम्ही पण तसे काहीतरी तिला त्रास देत असेल किंवा दिलेला असेल तसं किंवा तुमचे सासू तुम्हाला त्रास देते, तुमची सासू तुमच्याशी वागत नाही, तर तुमचंही काहीतरी चुकत असेल. तर ह्या गोष्टी असतात. परंतु मला हे सांगायचंय, की तुमची सून जरी खराब असेल, तर तुम्ही बाहेर लोकांना तिचं सांगू नये ना, तुम्ही तिचं पाप धुवून तुमच्या माथी लावून घेऊ नका. आता ह्या गोष्टी आहे, ह्या सांगायच्या आहे किंवा सासू जरी खराब असेल, तर तुम्ही बाहेर सांगून तुमच्या सासूचं पाप धुवून तुमच्या माथी लावून घेऊ नका. हां, तुम्ही तिथल्या तिथं तुम्ही दोघी एकमेकांना लगेच बोलून वगैरे तुम्ही तिथल्या तिथं काय बोलायचं ते करून घ्या. तर असं आता हा प्रश्न झाला, हा तर आपला ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, की दुसऱ्याचं पाप धुवून आपल्या माथी लावून घ्यायचं नाही. निंदा केल्यामुळे ते आपल्या माथी लागत असतं. एवढंच, बाकीचं ते तुमच्या परिवाराचं तुम्ही बघा. आता आपण विषय आपला वळू पुण्याकडे. आता पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे सात्विक ऊर्जा. जो काही आपण चांगले कामं करतोय त्याच्यातून आपल्याला पुण्य मिळतंय म्हणजे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जेव्हा आपल्या पुण्याचा साठा चांगला होतो, आपण चांगलं वागतो, आपलं सगळं चांगलं असतं, वागणं चांगलं असतं, स्वामी सेवा असते, तुमचे विचार चांगले असतात, तुम्ही दुसऱ्याला मदत करतात, तुमचं सगळं चांगलं वागणं आहे, तुमची सेवा चांगली आहे, तर तुमचे कामं सुद्धा लवकर असतात. सगळीकडे तुमचे कामं लवकर होतात. तुम्हाला कुठे गेलं की तुमच्या लगे एखादं काम पटकन होतं. का होतं? तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त आहे म्हणून तुमचं काम लगेच होतं. तुम्हाला कुठल्या कामाला अडचण येत नाही. हां, एखाद्या कामाला येऊ शकते, एखाद्या कामाला येऊ शकते. मग त्याचं कारण पण तसं असतं. एखाद्या कामाला येऊ शकते तर त्याचं कारण असं असतं, की तुमची ती जेवढी तुम्हाला ऊर्जा पाहिजे असेल, त्या कामासाठी जेवढी सात्विक ऊर्जा पाहिजे असेल, तर तेवढी नसेल. कमी असेल कदाचित, तर मग एखाद्या कामाला तुम्हाला अडचण येऊ शकते. असं काही नाही. पण सगळे कामं तुमची लवकर होतात, एखादं होतं. आता कदाचित असं असतं एखादं पण आपल्याला त्याची जाणीव होण्यासाठी एखादं पण काम अडलं तर आपल्याला त्याची जाणीव होते ना स्वामींची सेवेची, देवाची जाणीव होते ना, म्हणून एखादं काम त्याच्यासाठी पण अडतात. तसा काही प्रश्न नाहीये. परंतु जो काही पुण्य करतो ना, तर त्याला बघा आता आजकालचं म्हटलं ना, खरा पुण्यवान आपण कसा ओळखायचा? ज्याला कुठलाही आजार नाही समजायचं तो खरा पुण्यवान आहे. जो काही ठणठणीत आहे, काही त्याला दुखत नाही, ठणठणीत आहे,
तो सगळ्यात जास्त पुण्यवान आहे. आपण काय समजतो, ज्याच्याकडे खूप पैसे आहेत तो पुण्यवान आहे, खूप धनाढ्य आहे तो खूप पुण्यवान आहे. तसं नाही. जो निरोगी आहे, ज्याचं काही दुखत नाही समजायचं तो पुण्यवान आहे. तर आपल्याला ह्या पुण्याच्या पापाची व्याख्या आणि पुण्याची व्याख्या अशी आहे. पाप म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा आणि पुण्य म्हणजे सात्विक ऊर्जा, सकारात्मकता ऊर्जा. आणि हेच आपल्याला जास्तीत जास्त आपल्यामध्ये आत्मसात करायचं आहे. आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी बोलायच्या आहे. कोणाच्याही विषयी चांगलं बोलायचं आहे. चांगलं तुम्ही बोलाल तर त्याच्यामधली सकारात्मकता तुम्हाला मिळेल. त्याच्यामधली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही कोणाविषयी चांगला विचार करा, एखाद्याची मदत करा. आता पहिलेच सांगितलं, मदत केलं कोणाला तर त्याचा आत्मा आशीर्वाद देत असतो. आणि जेव्हा कोणी आपल्याला एखाद्याचा आत्मा जेव्हा आपल्याला चांगला आशीर्वाद देतो ना, तर तो आपला खूप मोठा असतो. त्याच्यातून खूप आपल्याला काही ऊर्जा मिळत असते. पण जेव्हा एखाद्याचा आत्मा तळतळतो, तो वाईट बोलतो, म्हणजे वाईट आपण एखाद्याचं चुकीचं काम करतो, त्याचा जेव्हा आत्मा तळतळतो ना, तर त्याचा खूप 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 मोठा आपल्याला फार नुकसान होतं. त्याच्यामुळे खूप आपलं मोठं नुकसान होतं. कारण की आपल्याला त्यातून खूप मोठी निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणून आपल्याला अगदी मी कळकळून सांगते, कोणालाही इतका त्रास देऊ नका की त्याचा आत्मा तळतळेल, त्याचा आत्मा दुखवेल एवढा त्रास कोणालाही देऊ नका. म्हणजे तुम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढं. समजा एखाद्या वेळेस तुमच्याकडनं चांगलं होत नसेल तर तुम्ही स्पष्ट सांगून द्या, बाबा माझ्याकडनं चांगलं होत नाही. पण फसवून त्याचं हे नका करू. तर हेच कारण असतं की हे पुण्याचं आपल्याला बऱ्याच वेळा पुण्य आपल्याला कधीतरी मोठ्या संकटाच्या वेळेस सुद्धा आपल्याला पुण्यच कामा येत असतं. आणि पुण्य आता तुम्ही म्हणाल ना, की आपण बऱ्याच याच्यात सांगत असतो तसं, पुण्य हे केल्याने इतकं पुण्य मिळतं, ती सेवा केल्याने इतकं पुण्य मिळतं, ती सेवा केल्याने इतकं पुण्य मिळतं. तर ह्या सेवाच असतात, काही काही अशा अनंत पटीने पुण्य देणाऱ्या सेवा असतात. तर ह्या सेवा आपण नक्की करायच्या असतात. ह्या सेवेचे म्हणजे जे काही पुण्य असतं, या सेवेचं जे पुण्य असतं ते आपल्याला कुठेतरी कुठल्याही संकटाला कामा येत असतं. म्हणजे ते आपल्याला सुद्धा कळत नाही की आपण कधी-कधी आपल्यावर एखादं संकट येत असतं आणि ते लगेच आपलं सुटून जातं किंवा आलेलं संकट आपलं टळतं. हे आपल्याला कधी-कधी कळत नाही. पण हे आपल्याला कधी टळतात हे संकट, की आपल्याला पुण्याचा साठा आपला जास्त असेल तर आपल्याला नक्कीच संकट टळतात. त्यामुळे स्वामी सेवा असेल तर तुम्ही स्वामी सेवा नक्की करा. स्वामी सेवेकरी असाल तर, नसेल स्वामी सेवेकरी तुम्ही तर तरी तुम्ही स्वामींची सेवा करून बघा. स्वामी समर्थांची सेवा करून बघा किंवा तुम्ही ज्या देवांची सेवा करता आहे ती सेवा तुम्ही अंतःकरणापासून, मनापासून करा. म्हणजे तुम्हाला ते देव तुमच्यामधली जी सात्विक ऊर्जा आहे तुम्हाला त्यातून जी मिळणारी सात्विक ऊर्जा आहे ती तुम्हाला पूर्णपणे मिळेल आणि तुमचे सगळे संकट दूर होतील, सगळे अडलेले कामं सुद्धा होतील. फक्त तुम्हाला त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये जर काही चूक होत असेल, आता आपण व्हिडिओ पूर्ण तेच बघितलं की आपण पाप काय करतो, पुण्य काय करतो. तर आपले जे काही कामं अडत असेल, होत नसेल, आपल्याला खूप त्रास होत असेल, तर आपल्याला का होतंय? आपण काय चुकतोय? कुठे चुकतोय? आपण हे कोणाची निंदा करतोय का? कोणाचं काही वाईट बोलतोय का? हे आपण जे व्हिडिओच्या सुरुवातीला जे बघितलं, त्यापैकी आपण काही करतोय का? आपल्या इथे काही चुकतंय का? तर हे आपण याचा विचार करा आणि यातून तुम्ही एक जरी तुमची चुकी सुधारली ना, तरी तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि यातून तुम्ही एक जरी स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही स्वामी सेवा पुण्य करण्यासाठी तुम्ही स्वामींची थोडी जरी सेवा सुरू केली, तर त्यातून तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. कमीत कमी तुम्ही 11 माळे श्री स्वामी समर्थ जप, 3 अध्याय स्वामी चरित्राचे, 2 अध्याय दुर्गा सप्तशतीचे, 2 अध्याय मल्हारी सप्तशतीचे, कालभैरवाष्टक. दिवसभर आपल्याला 24 तास असतो. 24 तासात आपण 1 तास जरी सेवा केली ना, 1 तास आपल्याला साधारण मिळूनच जातो. आणि सेवेला काय असं वेळेचं बंधन नाहीये. त्यामुळे असं नाही, तुम्ही दिवसभरात कधी करा. नाही तुम्हाला बसून करायला वेळ मिळाला तर तुम्ही काम करता करता सेवा करा. तुम्ही ऑफिसला जात असेल, तुम्ही तिथे जाता येता असं कधीही करा. नाही तुम्हाला बसून मिळालं तर मला मनन करा, चिंतन करा, तरी तुम्हाला त्यातून सुद्धा सात्विक ऊर्जा मिळेल आणि ते तुम्हाला खूप मोठी ऊर्जा देऊन जाईल आणि त्यातून म्हणजे खूप काही अडलेले कामं सुद्धा होतील आणि नेहमी स्वामी तुमच्या पाठीशी उभ्या असतील. संकटकाळी असो किंवा चांगल्या काळी, वाईट काळी नेहमी तुमच्या पाठीशी स्वामी असतील. हेच आपले स्वामींचं म्हणजे
सेवेचं जेव्हा आपण स्वामी सेवा करतो ना, तेव्हा आपल्याला खरा त्याचा अनुभव येत असतो आणि स्वामी जेव्हा आपले संकट दूर करताना, तेव्हा आपल्याला खरंच खूप मोठा अनुभव येत असतो. तर आता माझे तर खूप अनुभव आहे. आपण तो अनुभव सुद्धा बघणार आहे. पण माझ्या अनुभवापेक्षा मला एका ताईने अगदी 3 एक दिवस झाले त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. ताईला म्हटलं म्हणे, "ताई तुम्ही व्हिडिओ याची बनवा" म्हणे. त्यांनी म्हणजे त्यांनी एक सेवा घेतली होती. प्रश्न विचारला होता त्यांनी, की असं त्यांचा प्रश्न होता, त्याची व्हिडिओ बनवणार आहे मी. तर त्यांनी म्हणे, "ताई माझं काम खूप पटकन झालं" म्हणे, "8 दिवसात झालं" म्हणे. "तर तुम्ही नक्की" म्हणे, "ह्याच्यावर व्हिडिओ बनवा" म्हणे, "त्यामुळे इतरांना सुद्धा फायदा होईल." तर मी त्याची एक व्हिडिओ बनवणार आहे त्या अनुभवाची. तर असो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाप आणि पुण्य कळालं असेल. पाप काय असतं, का नाही करायचं, कोणतं पाप असतं आणि पुण्य का करायचं आणि त्याचा काय आपल्याला फायदा होतो हे आजच्या व्हिडिओत आपल्याला कळालं असेल. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आणि सर्वात प्रथम आपली मी माफी मागते, की आपल्याला कोणाला जर ह्या व्हिडिओतून मला फक्त हे सांगायचं होतं, की आपल्याकडून जर हे काम होत असेल, तर हे पाप आहे. याच्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होतं. तर हे आपण करू नका. यातलं आपण काहीतरी सुधारणा करा हे होतं. तर आपल्यापैकी कोणी करत असेल आणि मी म्हणेन हे मला सांगते, तर तुम्हाला जर माझा राग येत असेल त्या गोष्टीचा तर माफ करा. कारण की मला हे कोणाचं मन दुखवायचं नाही. परंतु मला हे सांगायचं की मला असं वाटलं की हे माझे व्हिडिओ जेवढे सेवेकरी जेवढे लोकं बघतील, त्यातून 10 जरी लोकांनी एक जरी सेवा केली, तर त्यांचं खूप चांगलं होईल. आणि 10 लोकांनी जरी एवढ्या लोकांमधून 10 लोकांनी जरी त्यांची एक तरी यातली वाईट सवय घालवली, तरी त्यांचा फायदा होईल. ह्या व्हिडिओतून फक्त आणि फक्त तुमचा फायद्याचाच विचार केलेला आहे. तुमचं कल्याणाचाच विचार केलेला आहे. म्हणून आपण ह्या व्हिडिओत आपण जे काही सांगितलं असेल, तर ते आपल्याच हितासाठी असेल. तर त्यामुळे आपल्याला जर हे व्हिडिओ बघून काही राग येत असेल, तर माफ करा. आपण यातून पण चांगलेच घ्या. जे काही मला सांगायचं त्यातून चांगलंच घ्या आणि आपण नक्की यातून सुद्धा आपले सुधारणा करून आपलं जीवन सुधारा. हेच मला आजच्या व्हिडिओत सांगायचं आहे. तर सो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.